चला आता टेस्ट नंबर 4 पाहूया आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीवर. आणि टेस्ट नंबर 4 मध्ये पुन्हा 10 क्वेश्चन आहे, म्हणजे 31 पासून ते 40 पर्यंत. तर आपले जे पहिले 4 व्हिडिओ लेक्चर झालेत ते ऐकल्यानंतर ह्या सर्व टेस्ट तुम्हाला सॉल्व करता येईल. पहा आता क्वेश्चन नंबर 31 असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग लिगँड इज बायडेंटेड लिगँड्स. विच ऑफ द फॉलोइंग लिगँड्स इज अ बायडेंटेड लिगँड्स. यापैकी बायडेंटेड लिगँड्स कोणता आहे? ऑप्शन ए आहे EDTA, ऑप्शन बी आहे इथिलीन डायमीन, ऑप्शन सी आहे ॲसिटेट आयन आणि ऑप्शन सी आहे पायरिडीन. सांगा याच्यातनी बायडेंटेड लिगँड्स कोणता आहे? करेक्ट आन्सर कोणता आहे याच्यातलं? बी, इथिलीन डायमीन हा बायडेंटेड लिगँड्स आहे. इथिलीन डायमीनचा सर्वांना फॉर्म्युला माहिती पाहिजे, CH2CH2 आणि NH2 हा बायडेंटेड लिगँड्स आहे, डोनर ॲटम्स आहे. आणि EDTA हेक्साडेंटेड लिगँड्स आहे, ॲसिटेट आयन मोनोडेंटेड लिगँड्स आहे आणि पायरिडीन सुद्धा मोनोडेंटेड लिगँड्स आहे. म्हणून याचा करेक्ट आन्सर कोणता आहे? बी आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर येतो 32 नंबरचा. रिकामी जागा, अ कॉन्स्टिट्युएंट अ सेंट्रल मेटल ॲटम or ions bonded to the fixed number of ions or molecules where A is referred as. ऑप्शन ए आहे सेंट्रल ॲटम, ऑप्शन बी आहे कोऑर्डिनेशन एंटिटी, ऑप्शन सी आहे लिगँड्स आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव. आता सर्वांना माहिती आहे की सेंट्रल मेटल ॲटम जे अटॅच असते कोणाला? नंबर ऑफ आयन्स किंवा मॉलिक्यूलला, ज्याला आपण लिगँड्स म्हणतो, ते एका ब्रॅकेटमध्ये जेव्हा आपण या दोन स्पेसिस असतात त्याला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेशन एंटिटी किंवा कोऑर्डिनेशन स्पियर म्हणत असतो. कोऑर्डिनेशन एंटिटी किंवा कोऑर्डिनेशन स्पियर. म्हणून ए रेफर काय आहे याच्यातलं? बी हे याच्यातलं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील बी. म्हणून इथे जर आपण या बीचं ऑप्शन इथे टाकलं तर कोऑर्डिनेशन एंटिटी कॉन्स्टिट्यूट अ सेंट्रल मेटल ॲटम. कोऑर्डिनेशन एंटिटी काय असते? सेंट्रल मेटल ॲटम असते आणि टू बॉन्डेड विथ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑर आयन्स, म्हणजे लिगँड्सला ते अटॅच असतात. म्हणून इथे करेक्ट आन्सर कोणतं येईल? बी, कोऑर्डिनेशन एंटिटी. त्यानंतर नेक्स्ट पहा 33 नंबरचा क्वेश्चन आहे. कोबाल्ट ट्रायक्लोरो ट्राय अमोनियावाला कॉम्प्लेक्स दिलेला आहे. हे पहिलं दिलेलं आहे इट इज अ कोऑर्डिनेशन एंटिटी. हे कोऑर्डिनेशन एंटिटी आहे. ऑप्शन दुसरं दिलेलं आहे कोबाल्ट आयन इज सराउंडेड बाय 3 अमोनियम मॉलिक्यूल आणि थर्ड दिलेला आहे कोबाल्ट इज सराउंडेड बाय 3 क्लोरीन आयन्स. करेक्ट आहे का? तर द करेक्ट स्टेटमेंट अबाउट, याच्यातलं करेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. ऑप्शन ए पहिलं आणि दुसरं करेक्ट सांगितलं गेलेलं आहे. ऑप्शन बी मध्ये ओनली सेकंड अँड थर्ड आर करेक्ट, सेकंड आणि थर्ड करेक्ट सांगितलेले आहे. सी मध्ये ओनली फर्स्ट अँड थर्ड आर करेक्ट आणि ऑप्शन डी मध्ये फर्स्ट सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. सांगा याच्यातलं करेक्ट आन्सर कोणतं आहे? याच्यातलं करेक्ट आन्सर आहे डी. त्याचं कारण सांगतो आता मी की थर्ड हे कसं काय करेक्ट आहे. तर तुम्हाला माहिती आहे की जे कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये असते त्याला आपण त्याच्यातल्या एका पार्टला मेटलला काय म्हणतो? सेंट्रल मेटल ॲटम. आणि हे दोन्हीही लिगँड्स आहेत. काय आहेत? लिगँड्स. आणि हे कोऑर्डिनेशन एंटिटीज आहेत जे कोऑर्डिनेशन स्पियरच्या अंदर असते. मेटल ॲटम आणि लिगँड्स त्याला आपण काय म्हणत असतो? कोऑर्डिनेशन एंटिटीज म्हणत असतो. आणि म्हणून इथे 3 अमोनिया सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच आहे आणि 3 क्लोरीन आयन सुद्धा अटॅच आहे. आणि म्हणून फर्स्ट सेकंड अँड थर्ड हे तिन्ही करेक्टच आहे आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे डी. त्याच्यानंतर 34 नंबरचा क्वेश्चन्स पहा. कॅल्क्युलेट द कोऑर्डिनेशन नंबर अँड ऑक्सिडेशन नंबर ऑफ झिंक इन द फॉलोइंग कंपाऊंड. इथे ऑक्सिडेशन नंबरही काढायचा आहे आणि कोऑर्डिनेशन नंबरही काढायचा आहे. तर कोऑर्डिनेशन नंबर काढण्यासाठी झिंक कोणाकोणाला अटॅच आहे? SO4 डायनिगेटिव्ह. त्याच्यानंतर 5 अमोनियाला अटॅच आहे. जे कोऑर्डिनेशन स्पियरच्या अंदर आहेत त्याच्याहूनच कोऑर्डिनेशन नंबर ठरवल्या जात असते. बरोबर आहे. तर इथे तुम्हाला माहिती आहे अमोनिया किती अटॅच आहेत? 5 अटॅच आहेत. त्याच्यामुळं हे 5 कोऑर्डिनेशन बॉन्ड करतील आणि सल्फेट 1 कोऑर्डिनेशन बॉन्ड करेल. त्याच्यामुळं नॅचरली हा जो झेड आहे या झेडचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर तर 6 आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की SO4 डायनिगेटिव्ह आहे आणि अमोनिया हा न्यूट्रल लिगँड्स आहे 5 टाइम्स आणि याला एक क्लोरीन अटॅच आहे. आणि सर्वांना माहिती आहे टोटल इज इक्वल टू आपण काय घेत असतो? 0. ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे त्याच्यासाठी X घेऊ आपण. आता हा सल्फर एकच आहे पण डायनिगेटिव्ह आहे
आणि म्हणून एक लिगँड्स आहे तो डाय निगेटिव्ह आहे. आता अमोनिया न्यूट्रल लिगँड्स आहे, न्यूट्रल लिगँडसाठी आपण 0 घेतो, 5 आहेत, प्लस एक क्लोरीन आहे, क्लोरीनसाठी आपण काय घेतो -1 आणि टोटल इज इक्वल टू 0. त्याच्यामुळे इथे काय येईल x - 2 - 1 इज इक्वल टू 0, x - 3 इज इक्वल टू 0, म्हणून x इज इक्वल टू काय +3. म्हणून ऑक्सिडेशन नंबर याचा काय +3 आहे आणि कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. असं ऑप्शन पहा कोणता आहे याच्यातलं 6 and 3 हे पहिलंच ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे आणि ऑक्सिडेशन नंबर 3 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणून याचं करेक्ट आन्सर आपण काय लिहिलेलं आहे ए हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट 35 नंबरचा क्वेश्चन्स पाहूया. कन्सिडर द फॉर्म्युला. एक फॉर्म्युला दिलेला आहे. इन दिस फॉर्म्युला द स्पेसिस विदिन द स्क्वेअर ब्रॅकेट आर रिकामी जागा अँड द आयन्स आउटसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट्स आर रिकामी जागा. हिअर ए अँड बी आर. ए आणि बी या रिकामी जागेमधले विचारलेले आहे तुम्हाला. तर त्यांचं म्हणणं आहे की हे जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये स्पेसिस आहे त्याला आपण ए म्हटलं गेलेलं आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरची जे स्पेसिस आहे म्हणजे Cl निगेटिव्ह याला बी म्हटलेलं आहे आणि ए आणि बी तुम्हाला ऑप्शनमध्ये विचारलेलं आहे. ए इज द कोऑर्डिनेशन एंटिटी आणि बी इज द काउंटर आयन. ऑप्शन बी दिलेला आहे ए इज द काउंटर आयन आणि बी इज द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. सी दिलेला आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स ए वाला आणि बी आहे काउंटर आयन्स आणि ऑप्शन डी आहे आयदर ए और सी. हे जे कोऑर्डिनेशन एंटिटी आहे याला आपण कोऑर्डिनेशन एंटिटी ही म्हणतो आणि या कोऑर्डिनेशन एंटिटीला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सही म्हणतात आणि यालाच कोऑर्डिनेशन स्पियरही म्हणतात. हे तिन्ही शब्द तुमच्या लक्षात असले पाहिजे. कोऑर्डिनेशन स्पियर सुद्धा म्हणतात जे कोऑर्डिनेट चौकोनी ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसते ते. आणि बाकी हे Cl निगेटिव्ह आयन्स आहे आपला काउंटर आयन्स. याला आपण काय म्हणतो काउंटर आयन्स म्हणतो. आणि म्हणून इथे पहिलंही बरोबर आहे आणि तिसरंही बरोबर आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर कोणतं आहे याच्यातलं डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स पहा. अ कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल एटम ऑब्लिक आयन्स इज डिटरमाइन. अ कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल एटम और आयन्स इज डिटरमाइन. सेंट्रल मेटल एटमचा कोऑर्डिनेशन नंबर कसा डिटरमाइन केला जात असते. ऑप्शन ए आहे ओनली बाय द सिग्मा बॉन्ड फॉर्म बाय द लिगँड्स विथ द सेंट्रल मेटल एटम. ऑप्शन सेकंड दिला आहे ओनली द पाय बॉन्ड फॉर्म बाय द लिगँड्स विथ द सेंट्रल मेटल एटम. चूज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन ए आहे ओनली सेकंड. ऑप्शन बी आहे बोथ वन फर्स्ट अँड सेकंड. ऑप्शन सी आहे आयदर ए फर्स्ट और सेकंड आणि ऑप्शन डी आहे ओनली फर्स्ट. तर याचं करेक्ट आन्सर आहे डी. कारण जे सिग्मा बॉन्ड तयार होत असतात लिगँड्स आपले कोऑर्डिनेट नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेट करून त्याच्यावरून आपण त्याचं करेक्ट आन्सर काय करतो चॉईस करतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणता आहे डी हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन्स पाहू आपण. द सेंट्रल एटम और आयन्स अँड द लिगँड्स अटॅच टू आर इनक्लोज इन अ स्क्वेअर ब्रॅकेट अँड इज कलेक्टिव्हली टर्म ॲज. काय म्हटलेलं आहे त्यांनी द सेंट्रल मेटल एटम और आयन्स अँड द लिगँड्स अटॅच टू इट आर इनक्लोज इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे सेंट्रल मेटल आयटम्स आणि लिगँड्स एकमेकांना अटॅच आहे आपण एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इन्क्लूड्स केले अँड कलेक्टिव्हली टर्म इज नोन ॲज रिकामी जागा. ए इज रेफर ॲज या रिकामी जागा ए रेफर आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन ए आहे कोऑर्डिनेशन ब्रॅकेट. ऑप्शन बी आहे कोऑर्डिनेशन स्पियर. ऑप्शन सी आहे ए अँड बी आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव. तर आपण याला कोऑर्डिनेशन स्पियरही म्हणतो, कोऑर्डिनेशन एंटिटी म्हणत असतो किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणत असतो. कोऑर्डिनेशन ब्रॅकेट नाही म्हणणार. म्हणून याला आन्सर काय बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर दी आयोनायझेबल ग्रुप आर रिटन आउटसाइड द ब्रॅकेट अँड आर कॉल्ड रिकामी जागा. हेअर आय इज रेफर ॲज रिकामी जागेतला पॉईंट विचारलेला आहे. त्याच्यानंतर ऑप्शन दिलेला आहे काउंटर आयन. बी आहे कोऑर्डिनेशन नंबर. ऑप्शन सी आहे चिलेट आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दीज. सांगा आयोनायझेबल ग्रुप जे आउटसाइड द कोऑर्डिनेशन ब्रॅकेट कोऑर्डिनेशन ब्रॅकेटच्या आउटसाइडले जे आयोनायझेबल ग्रुप लिहिल्या जात असते याला आपण काय नावानं ओळखत असतो काउंटर आयन म्हणत असतो आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणता आहे ए. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 39 वाला क्वेश्चन्स पहा. इन द कॉम्प्लेक्स K4FeCN/6 आयडेंटिफाय द कोऑर्डिनेशन स्पियर अँड काउंटर आयन. यातला कोऑर्डिनेशन स्पियर कोणता आहे आणि काउंटर आयन कोणता आहे ते ओळखायचं आहे. K4FeCN/6 हा जो कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे याच्यामधला कोऑर्डिनेशन स्पियर आणि कोऑर्डिनेशन
काउंटर आयन विचारलेला आहे. ऑप्शन ए आहे के पॉझिटिव्ह कोऑर्डिनेशन स्पियर FeCN/6 4 निगेटिव्ह काउंटर आयन. ऑप्शन बी आहे FeCN/6 4 निगेटिव्ह कोऑर्डिनेशन स्पियर आणि के पॉझिटिव्ह काउंटर आयन. ऑप्शन सी आहे CN6 कोऑर्डिनेशन स्पियर आणि के पॉझिटिव्ह कोऑर्डिनेशन आयन. ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव. सर्वांना माहिती आहे की हे जे चौकोनात लिहितो त्याला आपण काय म्हणत असतो, कोऑर्डिनेशन स्पियर म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण याला, कोऑर्डिनेशन स्पियर म्हणत असतो. आणि जे त्याला जे काउंटर आयन्स असतात, ज्याला जे अटॅच आयन्स असतात त्याला आपण काय म्हणत असतो, काउंटर आयन्स म्हणत असतो. म्हणून इथे काउंटर आयन कोणता आहे, के पॉझिटिव्ह काउंटर आयन आहे आणि हा जो 4 निगेटिव्ह आहे हा वाला तुमचा कोऑर्डिनेशन स्पियर आहे. म्हणून इथे सांगा की के बी हे करेक्ट आन्सर राहणार आहे. FeCN/6 इज द कोऑर्डिनेशन स्पियर आणि के पॉझिटिव्ह इज द काउंटर आयन. म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे बी, हे करेक्ट आन्सर आहे. लास्ट क्वेश्चन चौथ्या टेस्ट मधला, द स्पेशल अरेंजमेंट ऑफ लिगँड्स ॲटम्स विच इज डायरेक्टली अटॅच टू द सेंट्रल ॲटम्स इन डिफाइन अ कोऑर्डिनेशन ऑफ रिकामी जागा अबाउट द सेंटर ॲटम. हिअर आय इज रेफर ॲज. पाहता स्पेशल अरेंजमेंट सांगितल्या गेलेली आहे ऑफ द लिगँड्स. लिगँडची जे स्पेशल अरेंजमेंट असेल, जसं 4 लिगँड असेल तर ते स्क्वेअर प्लेनरमध्ये अटॅच असू शकतात किंवा ते टेट्राहेड्रली अटॅच असू शकतात. 6 लिगँड्स असेल तर ते ऑक्टाहेड्रली अटॅच असणार आहे. तर अशा प्रकारे द स्पेशल अरेंजमेंट ऑफ लिगँड ॲटम्स विच आर डायरेक्टेड अटॅच टू द सेंट्रल ॲटम ऑर आयन्स इज डिफाईन ॲज रिकामी जागा अबाव द सेंटर ॲटम. हिअर आय इज रेफर ॲज. ऑप्शन ए आहे पॉलिहेड्रॉन, ऑप्शन डी आहे स्पियर, ऑप्शन डी आहे नंबर, ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव. कशाची डेफिनेशन आहे हे, पॉलिहेड्रॉन म्हणजे जॉमेट्री ऑफ द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. त्यालाच आपण काय म्हणत असतो, जॉमेट्री ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसलाच पॉलिहेड्रॉन असं नाव दिलेलं आहे. आणि म्हणून याचा करेक्ट आन्सर कोणता आहे, ए, द स्पेशल अरेंजमेंट ऑफ लिगँड्स अराउंड द सेंट्रल मेटल ॲटम्स. अशा प्रकारे हे जनरली कोऑर्डिनेशन स्पियर, कोऑर्डिनेशन एंटिटी, जे कॉम्प्लेक्स आयन आहे तो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यामुळे त्याला तुम्हाला काउंटर आयन, कोऑर्डिनेशन स्पियर किंवा कोऑर्डिनेशन एंटिटी याविषयी, टर्मविषयी चांगली माहिती होण्यासाठी हे 10 क्वेश्चन होते. आता याच्यानंतरचे जे क्वेश्चन आहे ते ऑक्सिडेशन स्टेट आणि जे चार्ज असतो सेंट्रल मेटल ॲटमवर तो कसा कॅल्क्युलेट करायचा याच्यावरचे काही क्वेश्चन्स असतील किंवा पॉलिहेड्रॉनवरचे बी जे जॉमेट्रीवरचे काही क्वेश्चन असतील ते नेक्स्ट टेस्ट राहील. ठीक आहे, व्हिडिओ पहा, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह स्टडी करा, ऐका ऑब्जेक्टिव्ह. चॅप्टर वाचल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला नॅचरली याचा बेनिफिट होऊन जाईल. JEE नीट हे साऱ्या एक्झाममध्ये जितकेही ऑब्जेक्टिव्ह येईल ते यापैकीच कोणता तरी एक ऑब्जेक्टिव्ह पैकी राहणार आहे. तर तुम्हाला हे तर एकदम सिंपल ऑब्जेक्टिव्ह आम्ही पहिलेही सांगितलं आहे. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ चॅप्टर आपण एक टिपिकल पूर्ण पार्टवर ऑब्जेक्टिव्हच्या टेस्ट घेणार आहोत. तर जवळपास एका चॅप्टरवर कमीत कमी 300 ते 500 क्वेश्चन्स तर नक्की होणार, मी जे तुम्हाला शिकवून राहिलो त्याच्यावर. तर 500 क्वेश्चन जर आपण एकदा ऐकले आणि एकदा व्हिडिओ ऐकले तर तुम्हाला कोणताच कोचिंग लावायची गरज नाही. घरीच तुम्ही या चॅप्टरचं प्रिपरेशन्स करून इझिली आपल्या कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जो क्वेश्चन येईल तो एकदम इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे, थँक्यू.